आंब्याचा सीझन तर संपत आला आहे, पण आंबे मिळत आहेत. खूप पाऊस पडल्यानंतर आपण आंबे खात नाही, कारण ते खराब होतात, आतमध्ये कीड असू शकते. चला तर मग आज आपण आंब्याची वडी बनवूया. इथे मी एक नारळ घेतला आहे, तो खोवून घेतला आहे. आपण तो मोजून घ्यायचा आहे. ज्या पण भांड्याने आपण मोजून घेणार त्याच भांड्याने आपण साखर वगैरे वापरायची आहे. 2 आंबे मी इथे छान कापून घेतलेले आहेत, ते आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून ते वाटून घ्यायचे आहेत. छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आंब्याचा पल्प तयार करायचा आहे. मस्त रंग आलेला आहे. हापूस आंबे आहेत, त्यामुळे खूप छान रंग आणि चवसुद्धा आहे. एका ताटाला आपण तूप लावून घ्यायचं आहे. सुरुवातीला कढईमध्ये अगदी 1 चमचा तूप टाकून आपण खोवलेलं खोबरं आहे ते छान भाजून घ्यायचं आहे. ते सुकं झालं की त्यामध्ये पाऊण वाटी मी साखर टाकलेली आहे, कारण आंबा छान गोड आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर थोडी कमी जास्त करू शकता. साखर आणि खोबरं छान मिक्स झाल्यानंतर त्यात आपण आंब्याचा पल्प टाकून घ्यायचा आहे आणि 15 ते 20 मिनिट आपण याला छान शिजून द्यायचं आहे. थोडंसं त्याचा रंग डार्क झाला की त्यामध्ये आपण 2 चमचे साय घालायचे आहे. फक्त 2 चमचे साईचा वापर आपण या रेसिपीमध्ये केलेला आहे. बाकी कोणतंही बाहेरचं साहित्य आपण वापरलेलं नाही. अगदी घरच्या 2-3 साहित्यामध्ये ही आपली वडी तयार होते. यामध्येच मी अर्धा चमचा सुंठ पावडर, 1 चमचा वेलची पावडर टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. साय टाकल्यानंतर सुद्धा ते दाटसर होतं. आपण हे अगदी घट्टसर होणार नाही. खूप आपण सुका गोळा होईपर्यंत आपण हे शिजवलं तर वडी आपली सुकी होणार. म्हणून मग आपण पुरण कसं शिजलं का चेक करतो, तसं हे याच्यामध्ये आपण चमचा रोवून ठेवायचा आणि चमचा पडला नाही तर समजायचं आपलं हे मिश्रण छान तयार झालेलं आहे. मिश्रण आपलं छान तयार झालेलं आहे. मी गॅस बंद केला आहे. थोडं कोमट झाले की आपण तूप लावलेल्या ताटामध्ये पसरवून घ्यायचं. अर्थातच हे आंब्याचं साखरेचं मिश्रण असल्यामुळे थोडंसं चिकट असतं, तर वाटीला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि असं छान पसरवून दाबून घ्यायचं आहे. कारण वरच्यावर राहिलं तर हलकी फुलकी ठिसूळ वडी बनेल आपली. त्यामुळे वाटीने छान दाबून घ्यायचं आहे. आपल्या आवडीचा सुकामेवा लावायचा आहे. आपण जर फॅनवर सुकवणार असाल तर 7-8 तास ते बाहेर हवेवर सुकवावं लागेल. नाहीतर मग फ्रीजमध्ये 2.5-3 तासासाठी तुम्ही ते ठेवू शकता. मी छान हे थंड करून सुकवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण याच्या वड्या काढून घ्यायच्या आहेत. मात्र ओल्या असताना थोडंसं थंड झालं कीच आपण सुरीने काप देऊन मग फ्रीजमध्ये ठेवायचं आहे किंवा पंख्याखाली ठेवायचं आहे. छान सुकलं की अशा आपण वड्या काढून घ्यायच्या आहेत. फक्त आपण साखर, खोबरं, दुधावरची साय याचा वापर करूनच या वड्या बनवल्या आहेत. चवीला खूप छान लागतात. कोणतंही बाहेरचं साहित्य, मिल्क पावडर, कस्टर्ड वगैरे, खवा, मावा आपल्याला काहीही वापरायची गरज नाही. खूप छान होतात. आंबा बाजारात अजून मिळतोय, तोपर्यंत या वड्या नक्की बनवा. आणि आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर शेअरसुद्धा करायला विसरू नका. भेटू आपण पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत. धन्यवाद.